जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीची अंतरिम उत्तर सूची आलेली आहे। आता या अंतरिम उत्तर सूचीमध्ये आपल्याला जर का एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे घेता येऊ शकतं त्याचा आपण डेमो बघणार आहोत। परंतु डेमो पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, महा टीईटी 2025 च्या परीक्षेची पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याची जी आन्सर की आहे अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपलं जे काही टेंटेटिव्ह रिझल्ट आहे तो चेक करून घेतलेला आहे दिलेल्या उत्तरपत्रिकेवर। आता त्यापैकी बऱ्याच जणांना जे आहे 1-2 मार्काने मागे पुढे या ठिकाणी जे आहे रिझल्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवत आहे। उदाहरणार्थ काही उमेदवार या ठिकाणी 82 मार्काला पास आहे, तर काहींचा स्कोर 81 वर थांबलाय, काहींचा 80 वर थांबलेला आहे, काही ओपनवाले आहेत 88 किंवा 89 वर त्यांचा स्कोर थांबलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या उमेदवारांच्या वतीने पाहणी केली जाते आहे की काही प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतात का, किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर या परीक्षा परिषदेने थोडंसं वेगळं दिलेलं आहे, असं नसून ते असं असायला पाहिजे असं काहींना वाटत असेल तर मग आपण जे आहे या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो। ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे याच्यानंतर अंतिम उत्तर सूची पाहायला मिळते आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर। मग आपल्याला त्याच्यानंतर रिझल्ट पाहायला मिळतो। मग आपल्याला वाटत असेल की आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे, परंतु संभावित उत्तर सूची जी आहे अंतरिम, ज्याला असं नाव दिलं झालेले आहे, तात्पुरती उत्तर सूची, त्या तात्पुरत्या उत्तर सूचीमध्ये जर त्या प्रश्नाचं उत्तर परिषदेच्या वतीने चुकलेलं असेल तर मग आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो। फक्त ऑब्जेक्शन घेण्याची एक व्यवस्थित प्रोसेस आहे, त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं चार्ज लागत नाही, फीस वगैरे काही लागत नाही। नियम अटी एवढ्याच आहे की उमेदवाराने परीक्षा स्वतः दिलेली असावी। म्हणजे आपल्याला ऑब्जेक्शन कुठून घेता येणार आहे, तर आपण जे काही परीक्षा दिली त्यावेळेस जे काही फॉर्म भरला, रिझल्ट डाउनलोड आपला हॉल तिकीट डाउनलोड केलेला आहे त्या लॉग इन वर कसं करायचं आहे बघा, लक्षात घ्या। समजा आपण या ठिकाणी पूर्ण आन्सर की पाहिली, आपल्या लक्षात आलेलं आहे की एक प्रश्न या ठिकाणी कोणता तरी चुकीचा आहे। आता प्रश्न चुकीचा आहे नाही, अजून मी त्याला व्हेरीफाय केलेलं नाहीये। जर तुम्हाला वाटत असेल की यार सर, या प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यमाचा असेल, या पेपर सेट कोड मध्ये या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे, परंतु ते असं असायला पाहिजे आणि त्याचं कारण आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। मी माझ्या वतीने देखील बरेचसे ऑब्जेक्शन स्वतःहून घेणार आहे। आता एक डेमो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो काय करायचं आहे आपल्याला। तर बघा, डेमो दाखवण्याच्या पूर्वी जर समजा ही टीईटी आपण फार जास्त फरकाने राहिले असतील आपली, तर मग आपण येत्या मे महिन्यामध्ये होऊ घातलेली टीईटीच्या तयारीकरिता गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी जी आहे टीईटीची बॅच लॉन्च केलेली आहे। यामध्ये लेक्चरला येत्या 1 तारखेपासून म्हणजे नवीन वर्षापासून सुरुवात होणार आहे। यामध्ये टीईटी साठी डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज असं कंप्लीट पॅकेज मिळून जाणार आहे। याचा फायदा तुम्ही निश्चितपणाने घेऊ शकता। किंवा याच्या व्यतिरिक्त येत्या 8 फेब्रुवारीला होणारी सीटीटी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी देखील मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। याचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता। यासाठी एकच काम करावं लागेल, तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागेल। चला आता आपण जाऊया आपल्या डेमोकडे। बघा, डेमो साठी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण लॉग इन केलेलं आहे परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट महा टीईटीची। आता या वेबसाईटची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला किंवा कमेंट बॉक्स मध्ये पिन करून देतो। आणि इकडे यायचं आहे आपल्याला। इथे बघा, या ठिकाणी उमेदवाराचे लॉग इन नावाचं ऑप्शन आहे। मग या ठिकाणी उमेदवाराच्या लॉग इन वर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे जे आहे उमेदवाराचं लॉग इन आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे की आपला जो काही युजर नेम आहे तो या ठिकाणी टाकायचा, आपला जो पासवर्ड आहे आपण क्रिएट केलेला तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा। इथे जो काही कॅप्चा कोड आपल्याला दिसतो आहे तो कॅप्चा कोड आपल्याला या छोट्याशा विंडो मध्ये टाकायचा आहे। आणि त्या विंडो मध्ये टाकल्याच्या नंतर इथे लॉग इन नावाचं ऑप्शन आहे, एकदा आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे।
हा, आणि त्यावर लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला जे आहे या ठिकाणी बघा दोन ऑप्शन्स मिळालेले आहे. एक आहे अर्ज डाउनलोड करा, आपण जे काही केलेला अर्ज आहे, आणि इथे आलेलं आहे आक्षेप नोंदवा. आता आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे. मग आक्षेप नोंदवत असताना बघा इथे पण दिलेला आहे मुखपृष्ठ अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा. मग आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मग आपण या ठिकाणी आक्षेप नोंदवावरती या ठिकाणी क्लिक करणार आहोत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर सगळा डेटा काढून ठेवायचा आहे की कोणत्या प्रश्नावर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं, कशामुळे घ्यायचं आहे, आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी रिझन नेमकं काय आहे, एखादा व्हॅलिड पुरावा असायला पाहिजे आपल्याकडे, एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स असायला पाहिजे, काहीतरी आपल्याकडे पुरावा असायला पाहिजे. मग आपण काय करणार आहोत तर लक्षात घ्या, सिलेक्ट करणार आहोत पेपर. समजा आपण या ठिकाणी पेपर 1 सिलेक्ट केला. फॉर एक्झाम्पल पेपर 1 ला पर्यायी सब्जेक्ट नसतात, त्यानंतर परीक्षेचं माध्यम आहे. ठीक आहे, आता मी दिलेलं तुम्हाला सांगतो या ठिकाणी उर्दू मीडियम आहे. ठीक आहे, उर्दू मीडियम आहे. उर्दू मीडियम इथं सिलेक्ट केल्यामुळे ऑटोमॅटिकली जे आहे फर्स्ट लँग्वेज उर्दू आलेली आहे. माझी दुसरी जी भाषा आहे ती मराठी आहे. ठीक आहे, हे मराठी आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला जो काही सेट कोड आहे एबीसीडी पैकी तो सेट कोड आपल्याला या ठिकाणी चॉईस करायचा आहे. समजा माझा हा सी नंबरचा होता. मग आता या सी नंबरच्या सेट कोड मधला प्रश्न क्रमांक आपल्याला चूज करायचा. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 150 दिलेले आहेत. 150. ठीक आहे, कारण 150 प्रश्न आहेत आपल्याला परीक्षेला. मग यापैकी आपल्याला ज्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार. आपण घेतो आहोत 80 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, 80 नंबरचा प्रश्न. आता या 80 नंबरचा प्रश्न जो आहे या उत्तर सूचीमध्ये आलेली जी काही कालची उत्तर सूची आहे त्या उत्तर सूचीमध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे, काय दिलंय बघा. हे ऑप्शन नंबर 1 2 3 4 यापैकी कोणतं दिलेलं आहे, आन्सर की मध्ये दिलेलं आहे 3 नंबरचं. परंतु मला असं वाटत आहे की त्याचं उत्तर या ठिकाणी जे आहे 4 नंबरचं असायला पाहिजे. म्हणून आपण जे आहे आपल्याला जे वाटतंय 4 नंबरचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण 4 नंबरला चूज केलेला आहे. आणि चूज केल्याच्या नंतर हे बघा हे 4 नंबर चूज केला. आता फक्त तेवढं करून आपल्याला या ठिकाणी सोडून द्यायचं नाहीये. तेवढे केल्यानंच काही या ठिकाणी जे आहे आपण उत्तर त्याचं बदलणार नाही. मग काय आहे बघा, अपलोड पीडीएफ फाईल हे कंपल्सरी वाला स्टार तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. मग आपण काय करायचं आहे, एखादा काही ना काहीतरी पुरावा, उदाहरणार्थ समजा आपण एखादा प्रश्न घेतला की ठीक आहे छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला, मग आपण त्याचं उत्तर जे आहे समजा शिवनेरी करेक्ट उत्तर यायला पाहिजे, परंतु परीक्षा परिषदेने चुकून समजा रायगड दिलेला आहे. मग आपण काय करायचं तर रायगडचा ऑप्शन समजा 3 होतं, आपण आता 4 घेतलेला आहे शिवनेरीचं. ठीक आहे, हे उत्तर आपलं बरोबर आहे. पण आता आपल्याला काहीतरी एव्हिडन्स लावावा लागेल ना. मग आपण काय करणार, आपण इयत्ता 4थीचं जे शिवछत्रपतींचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये ज्या पानावर त्या गोष्टीचा उल्लेख आहे की छत्रपतींचा जन्म जे आहे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे त्याची इमेज टाकणार, किंवा गुगलवरती आपल्याला एखादा आन्सर भेटलेला आहे गुगलवरचं ते टाकणार, किंवा याच्या व्यतिरिक्त एखाद्या बखरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे मग त्याची इमेज. मग जेवढे काही आपल्याकडे पुरावे असतील, जरुरी नाही की एवढे जास्त असावे, एखादा पुरावा जरी असेल तरी मग आपण काय करणार त्या फाईलमध्ये टाकणार आणि ही फाईल इथून या ठिकाणी आपल्याला अपलोड करून द्यायची आहे. अपलोड ही फक्त फाईल अपलोड करायची. आणि त्या संदर्भामध्ये जर का लिहायचं असेल आपल्याला या ठिकाणी लिहून काहीतरी सांगायचं असेल, हे असं असं आहे, या लेखकाचं असं मत आहे, त्या लेखकाचं तसं मत आहे, किंवा असं तसं जे काही लिहायचं आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकता. आणि हे सगळं लिहिल्याच्या नंतर आपल्या समोर जे आहे या ठिकाणी सबमिट ऑब्जेक्शन नावाचं ऑप्शन आहे. मग आपण इथे काय करणार आहोत, त्याला सब्जेक्ट सबमिट करून देणार आहोत. हे सबमिट केल्याच्या नंतर मग आपला तो जो प्रश्न आहे तो या ठिकाणी दिसेल. हा बघा, हा प्रश्न या ठिकाणी दिसेल की हे ऑब्जेक्शन घेतलेला हा प्रश्न आहे, हा पेपरचा क्रमांक आहे, सेट कोड वगैरे ही आपण जी दिलेली माहिती आहे ती सगळी इथे दिसेल. आता आपण भरलेलं नाही तो मुद्दा वेगळा आहे. आता एक उमेदवार किती प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो, तर एक उमेदवार कितीही प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो, याला मर्यादा नाही, कारण याला पैसा देखील लागत नाही. फक्त आता एवढंच आहे की सर्वांनी व्यवस्थितपणाने विचार करूया. आपण सर्वांनी मिळून जे काही आपल्याकडे एक्सपर्ट लोकांची टीम आहे त्या एक्सपर्ट लोकांच्या टीमच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांचा एकदा अनालिसिस करूया. त्यामध्ये खरंच काही प्रश्न या ठिकाणी ऑब्जेक्शनेबल आहेत का ते शोधूया. आणि ते प्रश्न जर का असतील ऑब्जेक्शनेबल तर मग आपण त्याला जे आहे येत्या अंतिम उत्तर सूचीमध्ये फायनल मध्ये बदल घडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आपल्याला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छित आहे की आपल्याला जर एखादा प्रश्न या ठिकाणी चुकीचा दिसत असेल
की परीक्षा परिषदेने त्याची उत्तरं चुकीची दिलेली आहे, किंवा एखादा प्रश्न असा देखील असू शकतो की याचे 4 पैकी 4ही पर्याय नाहीत, वेगळंच काहीतरी असायला पाहिजे. तसं जरी असेल, म्हणजे काहीही ऑब्जेक्शन तुम्हाला वाटत असेल, त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण स्वतः जे आहे त्या गोष्टीची दखल घेऊ आणि अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपल्या मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रिझल्ट कधी लागतो, तर येत्या 15-20 दिवसांमध्ये हे ऑब्जेक्शन जेव्हा संपेल त्याच्यानंतर जे आहे याची अंतिम उत्तर सूची येईल आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसांनंतर सहजपणाने आपल्याला याचा फायनल रिझल्ट पाहता येणार आहे. सध्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू आहे, त्यामध्ये याला आपल्याला ऍड करता येत नाही. आणखी जर का तुमचे काही प्रश्न असतील त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.